वाव, हा कोणता पदार्थ आहे नक्की मला कमेंट करून सांगा. मला तर खूप आवडतो. तुम्हाला आवडतो का नाही नक्की मला कमेंट करून सांगा. तर हे काय आहे? हे आहे दुधाचं खरवस. आज आपण बनवतोय दुधाच्या खरवसाच्या वड्या. कशा बनवायच्या ते, त्यासाठी मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि 1 लिटर माझ्याकडे दुधाचं कच्चं दूध आहे, जे आपल्या गाईचा दुधाचा चीक असतो तो, त्याचा आपल्याला खरवस बनवायचं आहे ते. तर ते माझ्याकडे 1 लिटर आहे आणि यासाठी मी घेतलेलं आहे मोठं पातेलं. तर यामध्ये दूध घेतलेलं आहे आपलं साधं नॉर्मल उकळवलेलं दूध नाही आहे, ते साधं दूध आहे. तर ते दूध घेतलेलं आहे. तर ते दूध आपण पहिल्यांदा टाकून घेऊया पातेल्यामध्ये. तर थोडं शिल्लक ठेवते. तर 1 लिटर दूध आहे बघा, हे अर्धा लिटरच्या वरती आहे थोडंसं. तर त्या हिशोबाने तेवढंच मी दूध घालत आहे. तर शिल्लक थोडं दूध ठेवलेलं आहे. तर हे पण दूध आता टाकलेलं आहे बघा ह्याच्यामध्ये. तर सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे छान. तर खरवसाच्या वड्या मला खूप आवडतात. तुम्हाला आवडतात का नाही? आमच्या घरी तर सर्वांना आवडतात. आम्ही तर वाट पाहत असतो. तर माझ्या भावाने आणून दिलं हे खरवसचं दूध. तर बघा किती छान आहे. तर ह्याच्या आपल्याला छान अशा खमंग वड्या करायच्यात. यासाठी आपण गूळ घालत आहोत, साखर आपण घालणार नाही. तर हे गूळ आहे. तर गूळ काय करायचं आपल्याला बारीक खिसून घ्यायचं, म्हणजे आपला दुधामध्ये विरघळतो. दुधामध्ये गूळ लवकर विरघळत नाही, तर बारीक बारीक खिसल्यामुळे लगेच मिक्स होतो. तर आता आपला सगळा गूळ बारीक करून झालेला आहे. आपण यामध्ये टाकूया हळूहळू. तर हातानेच टाकूयात, चमच्याने ते सांडणार आहे दूध. तर बघा आता मी टाकत आहे. तर टाकायचं छान असं सगळं मिक्स करून ढवळायचं आहे त्याला. गूळ राहिला नाही पाहिजे अजिबात. घाई गडबड केली तर गूळ आपला विरघळत नाही. तर गूळ हा विरघळला पाहिजे. आता हे दूध पातेलं भरून झालेलं आहे. तर मी थोडं डिवाईड करणार आहे, दुसऱ्या सेपरेट पातेल्यामध्ये थोडं टाकणार आहे एवढं सगळं दूध, म्हणजे ते ढवळायला पण सोपं जाते आणि मिक्स पण होते. बघा आता गूळ आपला सगळा विरघळला पाहिजे. आपल्याला हलवायचे सतत. तर खरवसाच्या वड्या खूप पौष्टिक असतात. आपल्याकडं शक्यतो भेटत नाही हे दूध. तर आल्यावरती आवर्जून मी बनवते हे खरवसाचं दूध. तर खूप छान लागतात ह्या वड्या. तुम्ही गुळाच्या बनवता का साखरेच्या? गुळाच्या खूप छान लागतात. साखरेच्याही बनवू शकतो आपण. तर वेलची पावडर बारीक करून ठेवलेली आहे साखरेमध्ये, ती पण टाकते मी त्यामध्ये. तर वेलची पावडरने खूप छान चव लागते आणि दुधाचा वास वगैरे येत नाही अजिबात. तर पुन्हा आपण सगळा गूळ मिक्स करूया. ह्याच्यामध्ये गूळ वगैरे राहिला असला तर, आणि वेलची पावडर पण मिक्स करूया. सगळं दूध आपल्याला एकजीव झालं पाहिजे, वेगळं वेगळं नाही झालं पाहिजे. तर मिक्स करूनच हे व्यवस्थित आपल्याला कुकरला लावायचं आहे. तर मी छोटं पातेलं आहे खाली ठेवत आहे, पातेल्यामध्येच लावत आहे मी गुळाचा खरवस. कुकरच्या डब्यामध्ये लावत नाही. तर माझ्या गुळाच्या म्हणजे कुकरच्या डब्याला थोडंसं बीळ पडलेलं आहे, होल पडलेला आहे. तर त्यामुळे दूध सगळं बाहेर होईल म्हणून मी ते पातेल्यामध्ये टाकलेलं आहे. तुम्ही डायरेक्टली कुकरच्या डब्यात पण ठेवू शकता उकडण्यासाठी. आणि कुकरच्या आपल्याला 3 शिट्ट्या करायच्या आहेत. तर एकावरती एक आपण डबे ज्या प्रकारे ठेवतो तसेच मी पातेले ठेवलेले आहेत. तुम्ही डब्यामध्ये पण ठेवू शकता. आणि गॅसवरती ठेवून हाय फ्लेमवरती आपल्याला 3 शिट्ट्या करायच्यात. तर आता आपली 3 शिट्ट्या झाल्यात. आपला कुकर पण थंड झालेला आहे. आणि आता आपण पाहूया आपल्या, वाव किती छान खरवसच्या वड्या झालेल्या आहेत बघा. एकदम परफेक्ट मेजरमेंट म्हणजे मापात झालेले आहे. दूध आणि आपण चीक आहे तो एकदम प्रमाणात टाकलेला आहे. आपल्याकडं जवळजवळ पाऊण लिटर दूध होतं. तर पाऊण लिटर दूध होतं तर आपण त्याला अर्धा लिटर आपलं दूध टाकलेलं आहे चितळेचं मी, म्हशीचं. तर त्याच प्रमाणात टाकायचं. आपलं घरचं दूध जर जास्त झालं म्हणजे आपण जे डेली वापरतो ते, तर मग वड्या थोड्या पातळच होतात. तर बघा जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही. जास्त दाट अशा वड्या केल्या तर पचायला थोड्याशा जड असतात. हे दूध असतं ते पचायला थोडंसं जड असतं. त्यामुळे आपण वड्या थोड्या पातळच करत आहोत. जास्त दाट अशा एकदम घट्ट वड्या केल्या तर लहान मुलांना वगैरे पचायला थोडंसं जड जातं, गॅस होऊ शकतो. त्यामुळे मी ह्या वड्या अशा केलेल्या आहेत बघा. तर सर्व केलेल्या आहेत. खूप छान लागतात गरम किंवा गार फ्रीजमध्ये ठेवून पण. तर मला तर खूप आवडतात. तुम्हाला पण आवडत असेल तर एक वेळेस नक्की अशा ट्राय करा, वड्या बनवा आणि सर्वांनी खावा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. घ्या थोड्या वड्याचा घास खाऊन. मला तर खूप आवडते. आता मी